घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याला अगदी खूप आनंद होत असतो, कारण सर्वजण हे तिच्या बाजूने झालेले असतात आणि जानकी ऋषिकेश एकटे पडलेले असतात. म्हणून ती लगेच जानकीला म्हणते की काय आली की नाही मज्जा. घर, तुझी माणसं, तुझा विश्वास सर्व काही हलवून टाकले आणि ते जो चांदीचा कलश असतो तो जानकीच्या पायाशी तिने फेकलेला असतो. तो कलश उचलते आणि या कळसासारखा तुझ्या श्रद्धेला सुद्धा लाथडले आणि या कळसात तुम्ही मत गोळा करतात. हा कलश ठरवतो की कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे आणि जर का पुढे मतदान केले तर या घरची होम मिनिस्टर मीच असेल आणि तू पडशील, कारण अख्खं घर हे तुझ्या विरोधात असेल. जानकीला ती इतकी हे रागवण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा ही जानकी तिला अगदी शांततेने बोलते की विरोधात गेलेली माणसं सुद्धा जवळ येतात, कारण ती आपली माणसं असतात. तशी तू सुद्धा आहे. अगं, तू कितीही माझ्याशी परकेपणाने वाग, मी मात्र कायम तुला आपलीच मानेल, कधीही तुला परके करणार नाही. अगं ऐश्वर्या, मी कधीच तुला त्रास दिलेला नाही आणि ना कधी मी तुझ्याशी चुकीचे वागले. अगं, प्रत्येक वेळेस मी तुला माफ करत आले, तुला समजून घेत आले, पण तू मात्र माझ्याशी असे का वागते ते मला खरंच कळत नाही. तेव्हा ऐश्वर्या मात्र खूप जोरजोराने हसायला सुरुवात करते आणि वहिनी, एक मिनिट, तू काय बोललीस आता? तू मला समजून घेतले? अगं, उलट तर तू समजून उमजून माझे आयुष्य बर्बाद केले, उद्ध्वस्त केलं आणि हे सर्व तू केलेस. अगं, मी माझ्या आयुष्यामध्ये काय डिझर्व करते ग? सौमित्र सारखा स्मार्ट आणि हुशार नवरा, आणि तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये काय मिळाले? आणि आपल्या हातातील तो कलश जोरजोराने हलवते आणि तो कलश ती पालथा केलेला असतो की ह्या कलसासारख्या, म्हणजे जो रिकामा असतो तसा तो डिफेक्टिव्ह पीस सारंग तो माझ्या आयुष्यामध्ये आला. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, तोंड सांभाळून बोल, नवरा आहे तुझा आणि तू नवऱ्याबद्दल असे अपशब्द बोलतेस, कसे वाटते का तुला? तेव्हा जानकी खूप भडकते. अगं ऐश्वर्या, तू ज्याला डिफेक्टिव्ह पीस म्हणते तो रणदिव्यांचा मुलगा आहे. अगं, सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुझ्यापेक्षा माणूस म्हणून लाख पटीने चांगला आहे. तुला हे तर नाही करणार जे काही ते तू म्हणतेस. अगं, जे तुझ्या नशिबात नाही ते ओरबडून घेण्याचा प्रयत्न तू करतेस. तुझ्या हाती मात्र काही लागणार नाही, पण जखमी मात्र तू होशील. अगं, तुझा इतका रागराग होतो आणि या तिरस्काराच्या आगेत अगं माझं अख्खं कुटुंब होरपडेल. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की मग मला तेच तर लागते, तेच व्हायला पाहिजे, तेच तर मला हवं आहे. आणि ती कलश जोराने तेथे आपटून देते आणि मी अशीच आहे, मी कधीही बदलणार नाही. जर मला त्रास झाला तर सर्वांना त्रास तर झालाच पाहिजे आणि हे बघ, सर्वात जास्त त्रास जानकी तू मला दिला, त्यामुळे तुझ्या चुकीची शिक्षा ही अख्ख्या घराला भोगावी लागेल. आणि अगदी खुश होऊन टाळ्या वाजवते. आता तर खरी मजा येणार आहे या खेळात, असे अगदी खुश होऊन म्हणत असते. आणि ऐश्वर्या म्हणते की पत्ते पिसायला मी घेतलेले आहे आई आणि सारंगच्या मनात. तुझा पत्ता मी कट देखील केला, आता मात्र राहिले तेवढे नाना. मग नानांच्या मनातून आणि या घरातून मी तुला लवकरात लवकर बाहेर काढेल, हा शब्द आहे माझा. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या, हे बघ, आता घरी कोणीच नाही, नाहीतर आता सगळ्यांसमोर मी तुझं पितळ उघडे पाडले असते. तुला जेवढी ताकद लावायची असेल तेवढी ताकद तू लाव. तुझ्यातील या अहंकाराला मी जमिनीवर लोळवायला माझा विश्वासाचा पंजाच पुढे असेल. नाही अगं ऐश्वर्या, मी तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू कधीही सुधारणार नाही, कधीही तू बदलणार नाही, हे तर मला कळले. ती म्हण आहे ना, लातो का भूत बातों से नहीं मानते, त्यातला तुझा प्रकार आहे आणि तुझ्या मानगुटीवर बसलेले भूत कसे उतरवायचे हे तर मला चांगले माहितीच आहे. ऐश्वर्या, तुम्हाला कमी समजू नकोस, माझ्या माणसांना तू त्रास देणाऱ्यांना जखमा कशा द्यायचा हे मला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही स्वतःला हुशार समजवण्याचा प्रयत्न जरी केला आणि कुणाला त्रास जरी दिला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल. आणि काय ग, तू माझ्या कुटुंबाला काय उद्ध्वस्त करणार? जोपर्यंत जानकी रणदिवे या घरात आहे तोपर्यंत माझं कुटुंब मात्र मी तुटून देणार नाही, हा शब्द आहे माझा. असे बोलून जानकी ही मोठ्या तोरात आतमध्ये निघून जाते. ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो, तिच्या जीवाचा अगदी जळफळाट होतो. त्यानंतर इकडे ऋषिकेश ऑफिसमध्ये असतो आणि तो इतर व्यापाऱ्यांना फोन करून सांगत असतो की खरंच तुम्ही माल विकत घ्या, माल खूप चांगला आहे. अहो सर, प्लीज असे करू नका, इतक्या वर्षापासून आपण एकत्र बिझनेस करतो, इतक्या वर्षापासून तुम्ही आमच्या कंपनीचे बायर्स आहात, कोणतेही बायर्स ऐकून घ्यायला तयार नसतात. ऋषिकेश म्हणत असतो की सयाजीरावांनी भाव ठरवले, पण आपण या विषयावर बसून बोलूया. परंतु कोणी व्यापारी बायर्स काही ऐकायला तयार नसतात आणि ते ऋषिकेशचा फोन कट करत असतात, कारण सयाजीरावांनी इतके भाव वाढून ठेवलेले असतात की त्यांना माल घेणे सुद्धा परवडत नाही. म्हणून त्यांनी
आपले जे काही डील आहे ती दुसऱ्यांसोबत केलेली असते आणि इकडे ऋषिकेश शेतकऱ्यांचा जो काही माल त्यांना विकत देण्याचा प्रयत्न करत असतो तर कोणी त्यासाठी तयार होत नाही। म्हणून ऋषिकेशचे इतके प्रयत्न करून सुद्धा त्याला खूप टेन्शन येते। तेव्हा ऋषिकेश दुसऱ्या बायर्सला सुद्धा फोन करून सर्व काही व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु कोणी ऐकायला तयार नसतात। जे देशमुख मॅनेजर असतात ते सुद्धा अनेक मेहता साहेब वगैरे यांना फोन करून विनवणी करत असतात, परंतु कुणाचेही प्रयत्न हे यशस्वी होत नसतात। जीवाची पूर्ण बाजी लावून ते एक बायर्सला फोन करत असतात, परंतु कुणाचा काही प्रयत्न सक्सेस न झाल्यामुळे शेवटी देशमुख मॅनेजर असतात तर ते ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये येतात। ऋषिकेश त्यांना टेन्शन मध्येच विचारतो की देशमुख काय झाले, माल घेण्यासाठी कोणी तयार झाले का? तेव्हा देशमुख सर म्हणतात की नाही सर, मुंबई आणि बँगलोरच्या क्लायंटने आपला माल घेण्यासाठी नकार दिला, भोपाळ आणि इंदोर वरून सुद्धा नकार आले। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मध्ये सुद्धा तीच तर आहे, लोक हे भाव ऐकून माल घेण्यासाठी नकार देतात आणि त्यांचे सुद्धा हे म्हणणे बरोबर आहे, कारण इतक्या किमतीचा माल ते कसे घेणार? ऋषिकेश विचारतो की मला सांगा की किती किमतीचा हा माल असेल? तेव्हा देशमुख मॅनेजर सांगतात की 1,70,00,000 माल आहे आणि खरंच हे खूप कठीण आहे, इतका माल कसा विकायचा आणि जर माल विकला नाही तर खूप कठीण होईल, हे सर्व आता संकट कसे सावरायचे आणि त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होईलच। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, आपले नुकसान तर होईलच आणि आपल्या कंपनीचे नाव, रेप्युटेशन आणि सर्वात मोठे म्हणजे आपल्या कंपनी बाबतीत आपल्या शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखवला त्यांच्यावर असे नुकसान व्हायला नको। त्यामुळे देशमुख मी बघतो की काय करायचे, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नानांना या बाबतीत काही कळायला नको, त्यांना काही माहिती होऊन देऊ नका। तर देशमुख साहेब विचारतात की का सर? तर ऋषिकेश म्हणतो की नाना याचे खूप टेन्शन घेतील आणि नानांचा सयाजीराव यांच्यावर खूप विश्वास आहे, ते दोघं चांगले मित्र सुद्धा आहे आणि जर त्यांच्या या विश्वासाला तडा गेला आणि ते सयाजीरावावर खूप भडकतील आणि या भडकून या दोन कुटुंबात वैराचे वातावरण पुन्हा निर्माण होईल आणि ते मला नकोय। सयाजीराव आमचे व्याही आहे याचे सुद्धा आपल्याला भान ठेवावे लागेल। तोपर्यंत मी जे काही असेल ते मॅनेज करतो, तोपर्यंत तुम्ही बायर्स मिळतात की नाही याकडे लक्ष ठेवा। तेव्हा आता ही परिस्थिती कशी हँडल करायची म्हणून ऋषिकेशला खूप टेन्शन येते। त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आपल्या सयाजीराव वडिलांना फोन करते। तेव्हा सयाजीराव तर खूपच खुश होत असतो आणि आपल्या हातामध्ये तो सुपारी हा फोडत असतो। तेव्हा तो ऐश्वर्याला खुशून म्हणत असतो की त्यात जशी सुपारी अडकते तशी त्या ऋषिकेशची अवस्था झाली। तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा, त्याला तोडून टाका आणि त्या ऋषिकेशचे त्या अडकीतात जशी सुपारीचे तुकडे तुकडे होतात अगदी तसे तुकडे करून त्याला तोडून टाका। तेव्हा सयाजी काका म्हणतात की अगं तुला एक सांगू का, त्या ऋषिकेशच्या हुशारीमुळे ते शेतकरी आहे ना पिकावाले कुजून पडणार आहे। अगं 1,70,00,000 तो माल आहे आणि तो माल बाहेर विकत घेण्यासाठी सुद्धा कोणी तयार नाही। ते ऐकून तर ऐश्वर्या खूपच खुश होते आणि वाव डॅडा, खरंच क्या बात है, व ऐकून मला तर खरंच खूप आनंद झाला। अगदी आपल्या मनाला हवं होतं अगदी तसंच घडतं आणि डॅडा हे बघा यापुढे सुद्धा असेच व्हायला हवे। हे जे काही 1,70,00,000 आहे ना हे डॅडा त्या ऋषिकेशलाच भरायला पाहिजे, झोपेत सुद्धा त्याला 1,70,00,000 दिसायला हवे, त्याने हॉन्ट करायला पाहिजे, 1,70,00,000 त्याच्या उरावर बसायला पाहिजे, त्याला झोप जरी लागली तरी सुद्धा त्याला हे स्वप्न पडायला पाहिजे। डॅडा त्या ऋषिकेशला आयुष्यामधून उठवा, ही जी काही ठिणगी आहे ना त्याला हवा द्या, त्याला आग लागून द्या, कारण त्या आगीत मला त्या जानकीचं सुख असे कापरासारखे जळताना बघायचे। डॅडा जे काही आहे ना ते तुमच्या मनासारखे करा। तेव्हा सयाजीराव म्हणतो की त्या ऋषिकेशच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि ते मला बघायचे, म्हणून सयाजीराव अगदी खुश होऊन हसत असतो आणि हे सर्व ऐकून ऐश्वर्या सुद्धा खूप खुश झालेली असते। त्यानंतर इकडे जानकी ही देवघरात येते आणि आपल्या देवघरात दिवा लावून ती आपल्या देवघरातील रामरायाला प्रार्थना करते की देवा आजपर्यंत कायम तू आमच्या पाठीशी उभा राहिला, माझ्या कुटुंबाला तू संकटापासून दूर ठेवले, माझ्या ऋषिकेशला तू यातून वाचव, आमची देवा साथ कधीही सोडू नकोस, आमच्या घरावर जे संकट आलेले आहे ना त्यामधून आम्हाला या संकटातून वाचवण्यासाठी
चांगला मार्ग दाखव म्हणून जानकी देवाला हात जोडते आणि त्याच वेळेस देवासमोर तो दिवा लावलेला असतो तर तो वाऱ्यासारखा असा फडफडायला सुरुवात करतो। तेव्हा जानकीला ते बघून धक्का बसतो। जानकी लगेच आपले दोन्ही हाताने तो दिवा विझवण्यापासून सावरते। तिच्या मनाला काहीतरी संकेत आहे असे समजते आणि तेवढ्यात फाईल घेऊन ऋषिकेश आतमध्ये येतो। ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, तर लगेच जानकी तेथून उठते आणि काय ऋषिकेश असे विचारते तर ऋषिकेश पूर्णपणे हतबल झालेला असतो। तो जानकीला म्हणतो की जानकी सर्व काही संपले। ते ऐकून तर जानकीला आणखीन धक्का बसतो। ऋषिकेश सांगतो की जानकी आपला कुठलाही माल कोणीही विकत घ्यायला तयार नाही, सगळ्यांनी दुसरीकडे डील्स केल्या। सारंग आणि सयाजीरावांच्या एका चुकीमुळे 1,70,00,000चा माल अडकून आहे। ते ऐकून तर जानकी म्हणते की काय, किती? तर ऋषिकेश म्हणतो की 1,70,00,000। जानकी लगेच ती फाईल आपल्या हातामध्ये घेते आणि ती फाईल चेक करत म्हणते की अहो पण एवढे कसे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, आपल्याला हातपाय गाळून नाही चालणार, काहीतरी करावे लागेल। तेव्हा जानकी ती फाईल चेक करते आणि एवढी मोठी रक्कम आपण आता काय करू शकतो असे ऋषिकेशला विचारते। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जमीन नापीक झालेल्या शेतकऱ्याला जशी आपण आपल्या हिस्स्याची जमीन दिली होती तसेच यावेळी आपल्या खिशातून आपण शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आपल्याला करावी लागेल। मला माहिती आहे ही रक्कम जरा थोडीशी मोठी आहे पण त्यासाठी वेळ लागेलच। तेव्हा जानकी म्हणते की अहो पण वेळ लागेल पण आपण शेतकरी बांधवांशी या विषयावर तर बोलू शकतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, पैसा हा सर्वश्रेष्ठ असतो। जेथे पैसा ही महत्वाची गोष्ट असते तेथे त्या पैशामुळे माणसाशी असलेलं नातं सुद्धा माणूस विसरतो। माणसाशी असलेलं नातं पैशामुळे तोडतात आणि आपण तर काय आहोत। आणि नाना कायम काय म्हणतात हे तुला आठवते का? शेतकऱ्यांना त्यांचा घाम सुकण्याच्या अगोदर त्यांचा दाम मिळायला हवा, त्यामुळे काही झाले तरी पैशांची व्यवस्था ही जानकी व्हायलाच हवी। आजपर्यंत आपण करोडांच्या उलाढाली करत आलो परंतु आज जे काही हे 1,70,00,000 हा ऐकला तर छातीमध्ये अशी धडधड होते। तेव्हा जानकी म्हणते की अहो एक विचारू का? मान्य आहे रक्कम मोठी आहे पण एवढे पैसे तर आपल्याकडे असतीलच। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कसे असतील? अगं तुझं माझं असं वेगळं अकाउंट कुठे आहे? जे काही आहे ते आपल्या करंट अकाउंटला आणि बाकी सर्व कंपनी अकाउंटला, आणि कंपनी अकाउंट वरून जेव्हा पैसे काढायचे असेल तर त्यासाठी नानांची सही लागेल। तेव्हा ऋषिकेश पूर्णपणे हतबल होऊन खाली बसतो। तर जानकी म्हणते की अहो सही लागेल असे का म्हणता? तुम्ही नानांना फोन करा। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जर मी नानांना फोन केला, नानांना हे सर्व विचारले तर मग सारंग आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला? आणि जर सारंगला काही सुधारले नाही तर तो माझ्याकडे येतो आणि जर मला काही सुचत नाही म्हणून मी नानांकडे जर गेलो तसे व्हायला नको। मग हा जो काही त्रिडा आहे ना तो मला एकट्याला सोडवावा लागेल। नानांना यामध्ये मला सहभागी करायचे नाही। तेव्हा जानकी म्हणते की अहो सॉरी पण मला हे तुमचं नाही पटत। धाडस आणि वेडेपणा यात फरक आहे। अहो तुम्ही स्वतःच्या हिमतीवर जे दुसऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्याला धाडस म्हणतात आणि दुसऱ्यांच्या चुकाचा भार सुद्धा तुम्ही एकट्याने सहन करता, हा मला वेडेपणा वाटतो आणि ते मी तुम्हाला बायको म्हणून नाही करून देणार। तर ऋषिकेश म्हणतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे? तेव्हा जानकी म्हणते की अहो हा जो काही त्रास आहे तो तुम्ही एकट्याने का भरपाडायचा? हे ज्यांच्यामुळे झाले त्यांना सुद्धा याची झळ बसायला नको का? आणि हे सर्व त्या ऐश्वर्या आणि सारंगच्या चुकीमुळे झालेले आहे, त्यामुळे मीच आता त्यांच्याशी बोलते। म्हणून ती लगेच ती फाईल घेते आणि डायरेक्ट ती बाहेर येते। सारंग भाऊजी असा आवाज देत असते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लीज अगं ऐकून घे। जानकी मात्र काही ऐकायला तयार नसते आणि डायरेक्ट ती बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींना आवाज देत असते। तेव्हा सारंग धावतच येतो आणि ऐश्वर्या सुद्धा बाहेर येते आणि जानकीला विचारते की वहिनी काय झाले? आणि तेवढ्यात सुमित्रा सुद्धा ताव येते आणि रागानेच म्हणते की जानकी अगं काय झाले? का ओरडतेस तू इतकी? तेव्हा जानकी म्हणते की आई आजपर्यंत मी कधीही तुमच्या समोर डोक्यावरील पदर पडून दिला नाही आणि ना कधी मोठ्या आवाजात मी बोल। आज वेळच अशी आली आहे की कुजबुजणारं जे काही बोलणं आहे ते सुद्धा तुम्हाला पटते पण ओरडून सांगितलेलं खरं हे तुम्हाला खरं वाटत नाही। तेव्हा सुमित्रा रागावून म्हणते की मला दिवे लागण्याच्या वेळीत घरामध्ये असे ओरडून बोलायला नको, कोड्यात मात्र तू बोलू नकोस। काय झाले असे विचारते तर जानकी म्हणते की हो कोडा सोडवायचा ना मग तोच प्रयत्न आहे आणि ती फाईल सुमित्राला दाखवते। सारंग भाऊजींनी ज्या काही चुका केल्या आहेत ना त्याचा सर्व हिशोब। तेव्हा सुमित्रा त्या फाईलकडे बघत असते तर लगेच सुमित्रा म्हणते की ह्या
तुमच्या दोघांचं नेमकं काय चाललेले आहे, तुझं आणि तुझ्या ऋषिकेशचं का तुम्ही सारंगवर आरोप करत असतात, कायम त्यालाच दोषी ठरवता। तेव्हा जानकी म्हणते की आई बरोबर आहे, चूक फक्त सारंग भाऊजींची नाही, चूक ऐश्वर्याची सुद्धा आहे आणि तिने केलेली चूक ही सर्वात जास्त जीवघेणी आहे, कारण ती चूक तिने ठरवून मुद्दाम केलेली आहे। तेव्हा मात्र ऐश्वर्या ही भोळेपणाचे नाटक पांघरायला सुरुवात करते आणि सुमित्रा समोर मुद्दाम म्हणते की काय आता मी काय केले असे अगदी शांत आवाजात भोळेपणात विचारते। तेव्हा लगेच जानकी म्हणते की काय ग, बाजार समितीच्या लिस्टमध्ये तुझ्या वडिलांचे नाव टाकण्यासाठी कुणी सांगितले सारंगला? तूच सांगितले होते ना? तर सुमित्रा आणि सारंगला तर खूप मोठा धक्का बसतो, परंतु ऐश्वर्याची मात्र बोलती बंद होते आणि असे घोळात घेऊ नकोस, जे काही खरं आहे ना ते लवकरच कळेल। तेव्हा जानकी सारंगला म्हणते की सारंग भाऊजी बोला, जे काही खरं असेल ते सर्वांसमोर सांगा। तेव्हा ऐश्वर्या सारंगकडे पाहते आणि त्याला खुणावून सांगत असते की नाही, माझं नाव तुम्ही घेऊ नका। तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याकडे बघतो तर जानकी विचारते की सारंग भाऊजी मला माझी शपथ आहे। तेव्हा सारंगचे तर हातपाय पूर्णपणे गळतात, एकीकडे बायको आणि दुसरीकडे वहिनीची शपथ। तेव्हा तो जानकीला म्हणतो की वहिनी अगं तू शपथ कशाला देते? तेव्हा सारंग लगेच सुमित्रा समोर म्हणतो की आई मला हे सर्व ऐश्वर्याने सुचवले होते आणि त्यांनी काय केले की स्वतःच तो पेन घेतला आणि फाईलमध्ये जे पाटील भाऊंचे नाव होते ते खुडले आणि त्या जागावर त्यांच्या डॅडाचे म्हणजे साईजी काकांचे नाव लिहिले। तेव्हा ऐश्वर्याची जी काही चूक आहे शेवटी ती सर्वांसमोर येतेच, तर ते ऐकून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो, पण ऐश्वर्याची पूर्णपणे सर्वांसमोर बोलती बंद होते। तेव्हा सुमित्रा म्हणते की काय आणि लगेच जानकीच्या हातातील फाईल घेते आणि ती फाईल बघत असते आणि तेव्हा त्या फाईलच्या लिस्टमध्ये तेथे ते नाव पाटील भाऊंचे खुडलेले असते आणि त्या जागी सयाजी काकांचे नाव लिहिलेले असते, हे सुमित्राला स्पष्ट दिसते। सुमित्रा म्हणते की काय बाजार समितीच्या लिस्टमध्ये सयाजी भाऊंचे नाव? तेव्हा जानकी म्हणते की हो आई, ऋषिकेश केव्हापासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करता, सयाजी काकांनी शेतमालाचा भाव हा तिप्पट करून ठेवला, त्यामुळे आपण ज्या व्यापाऱ्यांशी हे माल विकत होतो त्या सर्व व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आणि जर तो माल विकला गेला नाही तर ते काय खातील? ते सर्व शेतकरी रस्त्यावर येतील। आई तुम्हाला हे कळते का काय होईल ते? त्या शेतकऱ्यांची उपासमार होईल। तर आजी तोंडालाच हात लावते। जानकी सुमित्राला म्हणत असते की आई शेतकऱ्यांचे वर्षभराचे किती मोठं नुकसान होईल, मग याची जबाबदारी आपल्याला घ्यायला नको का? जवळजवळ 1,70,00,000चे नुकसान होणार आहे त्यांचं आणि त्याचा मोबदला सर्व आपल्यालाच द्यावा लागणार आहे। तेव्हा सुमित्रा डोक्याला हात लावते आणि खूप घाबरलेली असते, अरे बापरे आता कसे होणार? आणि लगेच ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तू यांना कळवले का सगळं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई अगोदर तू शांत हो, नानांना यातील काही माहित नाही, अगं ते बाहेर गावी गेले आणि ते पण तर त्यांना हे कळले तर त्यांना खूप त्रास होईल आणि विनाकारण ते खूप टेन्शन घेतील, तर आई हे सर्व मी माझ्या लेवलने हँडल करण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा हा शब्द ऐकून सारंगला सुद्धा खूप टेन्शन येते आणि तो आकडा ऐकतो 1,70,00,000। तेव्हा त्याला सुद्धा खूप असा मोठा धक्का बसलेला असतो। तर लगेच ऋषिकेश त्याच्याकडे बघतो आणि ऋषिकेश म्हणतो की सॉरी, अरे ह्याच टेन्शनमध्ये मी मगाशी तुझ्यावर रागावलो होतो। तेव्हा सारंग म्हणतो की अरे दादा तू कशाला सॉरी म्हणतो, चूक तर माझ्या हातून झाली आणि ती सुद्धा इतकी मोठी, आणि दादा आपल्या अकाउंटला पैसे तर असतील ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग तेच तर, पैसे आपल्या अकाउंटला आहे आणि जर आपण पैसे काढले तर नानांना तो मेसेज जाईल आणि त्यांना हे सर्व कळेल, त्यामुळे आपल्याला हे पैसे नाही काढता येणार। तर लगेच सुमित्रा म्हणते की अरे पण ऋषिकेश मग आता काय करायचे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई सारंग हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बघतो की काय करायचे ते। तेव्हा लगेच ऐश्वर्या मध्येच म्हणते की काय करणार आहात तुम्ही? नाही पण सिरियसली आपण का त्यांना पैसे द्यायचे? आपण तर फक्त मधल्यामध्ये डील करतो, आपण गॅरंटी घेऊ शकत नाही की शेतकऱ्यांचा माल विकला जाईल म्हणून, आणि जर डील झाले नाही तर पैसे देण्याची जबाबदारी आपली कशी असेल? आपण निव्वळ एक दलाल आहोत। ते ऐकून तर ऋषिकेशला ऐश्वर्याचा खूप राग येत असतो आणि जानकीला सुद्धा। सुमित्रा आणि सारंगला सुद्धा ऐश्वर्याचे हे बोलणं पटत नाही। तेव्हा जानकी लगेच रागाने ऐश्वर्याला म्हणते की अगं दलाल नाही मध्यस्थ, फरक आहे त्यात खूप, आणि शेतकरी आपल्यावर आंधळा विश्वास ठेवतात, आपण त्यांच्या भल्याचाच विचार करू हे समजतात, ज्यात आपल्याला कळत नाही त्यात आपण बोलूच नाही, हेच मी तुला सांगितले। तर लगेच आजी पुढे येते आणि काय ग जानकी कसे बोलते तू आपल्या धाकट्या जावेशी? आणि सुमित्राला म्हणते की बघ सुमित्रा अगं तुझ्या समोर असे बोलते, तुझ्या
या माठीमागे काय असेल। तेव्हा लगेच जानकी म्हणते की आजी सॉरी, पण जेव्हा आई यांना बोलत होत्या तेव्हा तर मध्ये तुम्ही काहीच कसं बोलले नाही तो। आणि आता लगेच ऐश्वर्याची बाजू घेतात। आई बघता ना तुम्ही की तुमच्या समोर फक्त एकच बाजू दाखवली जाते, दुसरी बाजू तर तुम्हाला माहितीच नाही, दुसरी बाजू काय असेल कशी असेल याचा सुद्धा विचार आई तुम्ही करावा। मगाशी ऋषिकेश सारंग भाऊजीवर ओरडले होते तर ते ह्याच गोष्टीसाठी, मग आता काय योग्य आणि काय अयोग्य हे तुम्हीच ठरवा असे सुमित्राला ती सांगते। तेव्हा सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन येते आणि ती विचारात पडते। आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर एक कॉल येतो। तेव्हा तो आपला फोन बघतो आणि सुमित्राला म्हणतो की आई हा फोन खूप महत्वाचा आहे, तो फोन मला घ्यावा लागेल। आई तू काळजी करू नकोस, जोपर्यंत तुझा ऋषिकेश आहे तोपर्यंत तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। म्हणून तो सुमित्राचे हात आपल्या हातामध्ये धरतो आणि तिला आधार देतो। मी आई सर्व काही व्यवस्थित करेल। आणि जानकीला म्हणतो की चल जानकी। तेव्हा जानकी म्हणते की हो आलेच। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आतमध्ये जातात तर लगेच ऐश्वर्या म्हणते की काय काय हे दोघे काय चाललं यांचं। तर लगेच सुमित्राला ऐश्वर्याचा खूप राग येतो। लगेच रागानेच ती ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या पुरे तुम्ही दोघांनी ही माहिती माझ्यापासून लपवली, तुम्ही माझ्याकडे परवानगी मागण्यासाठी आला होता तेव्हा तुम्ही मला हे सर्व सांगू शकला असतात, पण तुम्ही नाही सांगितले। तेव्हा सारंगला तर खूप वाईट वाटतच असते, परंतु सुमित्राने ऐश्वर्याला शेवटी तिची चूक आणि तिची जागा दाखवून दिलेली असते। तेव्हा सुमित्रा सारंगला सुद्धा जबाबदार धरते की सारंग तू सुद्धा मला काही सांगितले नाही, सर्व काही माझ्यापासून लपवलेस आणि उगाचच मी ऋषिकेशवर रागवले म्हणून सुमित्राला खूप वाईट वाटते। तेव्हा सारंग तर खाली मान घालून रडत असतो। तेव्हा सुमित्रा रागाने आपल्या रूम मध्ये निघून जाते। तेव्हा ऐश्वर्याची तर बोलती बंद होते तर आजी सुद्धा ऐश्वर्यावर रागवते। झाले का मग आता बसा बोंबलत असे म्हणते। तेव्हा ऐश्वर्या मात्र ही सारंगकडे रागाने बघत असते। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सर्व शेतकरी हे मोर्चा काढून रणदिव्यांच्या घरी येतात आणि ऋषिकेशच्या विरुद्ध त्यांनी हा मोर्चा काढलेला असतो, कारण ऋषिकेशच्या तोंडाला काळ त्यांना फासायचे असते। तेव्हा ऋषिकेश त्यांना शांत करत असतो की आपण व्यवस्थित बसू, बोलूयात आणि काय योग्य निर्णय आहे तो घेऊया। तेव्हा जे सयाजी काकांचे माणसं असतात तर ते शेतकऱ्यांना भडकावून देत असतात की तेव्हा ते शेतकरी म्हणत असतात की ही आपली काळी आई आहे आणि आपण त्या काळ्या आईतून ही माती आपल्या पोटाला घास देते आणि आपण यांचा ऐकून यांनी आपल्या काळ्या आईचा अपमान केलेला आहे। आणि सयाजी काकांचा जो माणूस असतो तो म्हणतो की बघताय काय याच्या तोंडाला काळं फास, म्हणून ऋषिकेशच्या असे म्हणतात। तर सर्वजण आपल्या हाताला काळं घेतात आणि सर्वजण आपल्या त्या हाताला जो काळा कलर लावलेला असतो तो ऋषिकेशच्या तोंडाला लावायला येत